everyone, welcome back to my channel. ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर बरंच ट्विस्ट अँड टर्न्सनं बिग बॉस मराठी सीझन 6 चालत आहे आणि जे प्रकारनं एलिमिनेशन्स होत आहे तर खूप धक्कादायक होतं. आणि जे लास्ट एलिमिनेशन जे झालेलं होतं ते डबल एलिमिनेशन होतं, ज्याच्यामध्ये संकेत गेले, द वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेयर, आणि प्रभू गेलेला आहे. तर खूपच ट्विस्ट अँड टर्न्समध्ये बिग बॉस चालत आहे. आणि कालच्या एपिसोडबद्दल आपण बोलूया, ज्याच्यामध्ये नॉमिनेशन्स होता आणि बरंच काय राडा होता, ज्याच्यामध्ये विशाल आणि राकेशमध्ये हातापाईसुद्धा झालेली आहे. आणि बिग बॉसनी सजा बी दिलेला आहे विशालला आणि राकेशला. तर ह्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करूया. आणि जे प्रकारनं बिग बॉसची जी शिक्षा होती विशालला आणि राकेशला, हे कुठंपर्यंत करेक्ट आहे ह्याच्यावरती सुद्धा आपण आज बोलूया माझा हा व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओवर. तर एपिसोडची सुरुवातच झालेली होती सकाळच्या राडापासून, जिथं राखी जे आहे आणि अनुश्री जे झोपत होते आणि कुकडुकू वाजला आणि तन्वी गेली आणि ती म्हटली की उठा बाबा, कुकडुकू वाजलेला आहे आणि राखी तुझं ब्रेकफास्ट किंवा जेवण लंचचं वगैरे ड्युटी आहे, तर तुला ते करायचं आहे, तू करत नाहीस आणि तुला शिक्षा म्हणून तुला 10 राऊंड्स घालायचं आहे. आणि त्याच्यावरती राखी म्हणते की माय रूल्स मी करणार नाही. तर तन्वीची शिक्षा जे होती हे होती की तुला करायचं नाही, तुला 10 राऊंड्स करायचं नाही, तर तुला किचनमध्ये एंट्री नाही, तुझी ड्युटी मिळणार नाही आज, तू जेव्हापर्यंत शिक्षा करणार नाहीस. आणि माहिती नाही की तिने शिक्षा केली का नाही माहिती, बट बिग बॉसने दाखवलेलं नाही, एडिटमध्ये गेलेलं आहे. त्याच्यानंतर राकेश आणि तन्वीमध्ये थोडासा वादविवाद झालेला ह्याच्यावरती की आता घरात लोक कमी झालेलं आहे, तर कॅप्टन तू बनलेली आहेस तरीसुद्धा तुला घराच्या कामात सहभागी लागणार आहे, असं राकेशचं मत होतं. त्याच्यावर तन्वी म्हणते की मी करायला येणार, जेव्हा मला वाटतं की आता मला मैदानात उतरायचं आहे तेव्हा मी येणार, तेव्हापर्यंत तुम्हाला करायचं आहे, हा तन्वीचं मत होतं. तर मोरेवर मी तन्वीच्या मतानं मी सहमत आहे. कारण जेव्हा आपण एक कॅप्टन म्हणतो त्याची प्राईम ड्युटी असतो की सगळ्यांना डिवाईड करायचं आहे वर्क, आणि ते काम होत आहे का नाही बघायचं तिचं काम असतो. असं नाही की लोक कमी झालं तर तिला एंट्री मारायचं. तसं तर आता जे की लोक घरात आहेत, टॉप 8 आहेत, इन द सेट 8 मेंबर्स आहे, तर लाईक जेव्हा लय लोक असतात तर आपण एक ड्युटी करतो, आणि जेव्हा कमी लोक झालं तेव्हा आपण एक्स्ट्रा ड्युटीज करतो, 1च्या ऐवजी 2 करतो, 2च्या ऐवजी 3 करतो. तर कॅप्टनची जी ड्युटी असते की तिला काय काम करायचं नसतो, तर ते ती करत आहे. आणि जेव्हा तिला वाटणार की आता मला उतरायचं गरज आहे, आणि दॅट इज फेअर इनफ, तन्वीच्याकडून ते फेअर इनफ आहे. कारण राकेशकडून हा नाही, कारण राकेश ऑलरेडी तो काही करतच नाही घरात, आणि घराचं कामं तर आता दूरची गोष्ट आहे. मला तर वाटत नाही की ते घरातले कामंसुद्धा तो किती जणांचा हेल्प तो घेऊन क्लिअर करत असतो. आय डोंट नो, मला राकेश फक्त खाताना दिसतो. नॉट ओन्ली राकेश, मला विशालसुद्धा खातानाच दिसतो. मला विशाल कधी काय काम केलेलं मला दिसत नाही. आय थिंक मी 2-3 वेळेला मी राकेशला बघितलेलं आहे स्वयंपाक करताना, बट त्याच्यामध्ये मी कधी राकेशला काही काम करताना मी बघितलेलं आहे. तर असं जे पार्ट झालेला आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये विशाल आणि सागर अनुश्रीचं एक टीम बनलेला आहे. तर आता ते विचार करत आहे तन्वीचं जो प्राईम काळ होतं प्रभू, ज्याला ती मुद्द्यावर ठेवून तिचं इरत गिरत ती गेम फिरवत असते, आता तो नाही, आणि त्याच्या जागी आता ती जे रेवा आहे तिला घेतलेली आहे, असं त्यांचं चर्चा चालत होतं. तर हा प्रकार होता. आणि ह्याच्यानंतर आलेला आहे द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सीझन, तो हा होता नॉमिनेशन्स. येस, नॉमिनेशनची सुरुवात झालेली आहे. तर हा आठवड्याचा निकास जो होता तो हे होता की जे वीक आहे, जो फिनालेला जायचं हकदार नाही, त्याला आपल्याला नॉमिनेट करायचं. व्हेरी सिम्पल होता. आणि जे माणसाला नॉमिनेशनसाठी नाव येतं त्याला पिच करायचा की बाबा मी नाही, मला हा वाटतोय वीक आणि तू ह्याला कर नॉमिनेट, असं पिच करायचं. खूपच सिम्पलच नॉमिनेशन्स होते की तुम्हाला वीक कॉन्टेस्टंटला घालायचं, आणि वीक कंटेस्टंट ज्याला जर नॉमिनेशनचं येतं की म्हणायचं आहे की बाबा मी नाही वीक, मला हा वाटतोय तू ह्याला घाल.
तर हा सिम्पल नॉमिनेशन टास्क होता आणि सुरुवात झालेली आहे सागरकडून. तर सागर जातात आणि फर्स्ट त्यांचं नाव होतं राकेश बापट. हां, फायनली. तर सुरुवातच खूप छान झालेलं आहे. राकेश बापटचं नाव घेतलेलं होतं आणि मला जे जे निकष जे दिलेलं होतं बिग बॉसने की वीक कंटेस्टंट, आणि सागर यांनी जे मतं मांडलेले होते की राकेश कधी कोणत्याही टास्कमध्ये पार्टिसिपेंट केलेलं नाही, राकेश प्रत्येक वेळेला रद्द करण्यात दिसलेला आहे आणि राकेशची कशामध्ये सुद्धा इन्व्हॉल्वमेंट नसते, म्हणून तो मला वीक वाटतो, म्हणून मला नॉमिनेट करायचा. हा 3 पॉईंट जो सागरने म्हटलेला आहे ते अतिशय करेक्ट होते. आणि जेव्हा पिच करायची बारी आली राकेशची, तर राकेशनी नाव घेतलेलं होता विशालचं, जे की आउट ऑफ द बॉक्स होतं. म्हणजे विशालला तो वीक म्हणून करण्यासाठी घालत होता, जेव्हा की विशालचं खूपच चांगला गेम चालत आहे टिल ना. ठीक आहे. तर मला सागर हे जे आहे ते मला हे पुरं सीझनमध्ये बरेच कम वेळेला मला असं वाटलं की सागर इतकं छान केलेलं आहे, इतकं छान बोललेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला खालचं नॉमिनेशन प्रचंड आवडलेलं होतं. आणि जे प्रकारे डिफेन्सचं जे चालत होतं राकेश यांच्यामध्ये आणि सागरमध्ये, की तुला आवडीचे निकष द्यायचे आहे का, तुला आवडीचे कारण द्यायचे आहेत का, आणि जसं राकेश म्हणत होता काही तर नवं दे, तर तुला आवडीचं मी देणार नाही. आणि नवं म्हणतोस का, मी जेव्हापर्यंत तेच कारण देणार आहे जेव्हापर्यंत तू घराबाहेर जाणार नाही. तर मी तर खूप मज्जा केलेली होती सागर आणि राकेशची नॉमिनेशनमध्ये, कारण सागर यांनी खूप छान मांडलेलं आहे. कारण स्वतः मलासुद्धा असं वाटतं की मी कधी राकेशला इन्व्हॉल्वमेंट मी बघितलेलीच नाही. आणि सागरचं सेकंड नॉमिनेशन होती रेवा. तर ते कुठं तर मला करेक्टच वाटलेलं आहे की रेवाचं सुद्धा आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये रेवा मला कुठेही स्ट्रॉंग वाटलेली नाही. तर हा 2 प्रकारचे नॉमिनेशन नावं होते सागरचे. आणि सेकंड जे आलेली होती ते रेवा आलेली होती आणि त्यांनी सागर यांना नॉमिनेट केलेलं आहे, हा म्हणून की सागर वीक आहे. तर फेअर इनफ, सागरसुद्धा तितकं स्ट्रॉंग नाहीत. आणि सेकंड नॉमिनेशन रेवाचं जे होतं ते अनुश्रीचं होतं. तर मला रेवा अनुश्रीला करायचं नाही असं मला वाटत होतं, कारण अनुश्री खूपच स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअली आपण अगर बघायला गेलो तर ती स्ट्रॉंग आहे, बट तिथं अनुश्री अलावा तिथं दीपालीसुद्धा होती जे वीक होती, तिथं राकेशसुद्धा होता ते वीक होतं. बट इथं त्यांनी टीमच केलात आहे. काटा वर्सेस टोली हाच चालत आहे की तो निकाश बघत नाही, बट ते ग्रुप बघत आहे आणि रेवानी तेच केलेलं आहे. आणि सागर यांच्यावरती सुद्धा तिचं तेच मत होतं की सागर वीक आहे. आणि तर फाईन, सागर वीक आहे. जेव्हा सागरची बारी आली होती पिच करायची, तर त्यांनी दीपालीला पिच केलं, जे मला आवडलेलं नाही. ते मला सागर मला रिव्हर्स वाटले, कारण जेव्हा तुला वाटत होतं की दीपाली वीक आहे आणि तू पिच करायला दीपालीला चुनलेला आहेस, तर तू जेव्हा तुझ्या हातात नॉमिनेशन होतं तेव्हा तू दीपालीलाच करायचं होतं, तेव्हा तू दीपालीला का नाही केलंस. मग जेव्हा पिच करायची बारी आला तुला राकेशच अनेक बार पिच करायचं होतं, या यू हॅव टू पिच राखीला करायचं होतंस, बट तू असं नाही केलंस, तू दीपालीला केलंस. जो तुझं फर्स्ट जे नॉमिनेशन तू आधी जेव्हा केलेलं होतं तेव्हा तुमचं जे मत होतं ते वेगळं होतं, आणि जेव्हा तुमची पिच करायची बारी आली तेव्हा वेगळी होती, जे मला कुठं तर पटलेलं नाही. आणि हाच कारण आहे मला सागर यांनी बरेच कम वेळेला मला आवडल्या गेलेले आहेत, कारण ते ऑलवेज जे मतं त्यांचं बदलत असतात. आणि जेव्हा रेवा म्हणत होती की तुम्ही वीक आहे, मला कुठं दिसलेला नाही, तुम्ही स्वतः मानलेले की मी जाणार आहे, तर हा जे कारण सांगत होते. आणि सागर यांचं जे म्हणणं होतं की हो मी छाती टोक म्हणतो, मी टेलिव्हिजनवर मी मानतो की हां मी वीक आहे, यांच्याकडे मी वीक आहे आणि मी असंच खेळणार आहे, मी मान्य करतो. तर हे जे मान्य करतो अगर तुम्ही आठवत असेल तर ह्याचंच आधी रात्री जे होतं नॉमिनेशनचं आधीचं रात्री जे होतं तर विशालने एक गोष्ट सांगितलेली होती सागरला की संकेतचं जाण्याचं मागे कारण हा आहे की कारण जेव्हा भावच्या धक्क्यावरती रितेश सरनी जेव्हा म्हटलेलं होतं की तू विशालचं ऐकून करत आहे असं मला वाटतंय, तर संकेत जे आहे तो डिफेंड करण्यामध्ये गेलेला आहे, हा म्हणून की नाही मी विशालचं ऐकत नाही. बट त्याला तुमच्यासाठी तुमचं वनी जर हे सागरवनी तू सागरला म्हणत होता सागरवनी तू अगर मान्य केला असता की हो मला त्याचं आवडतं, मला तो पटतं, तर मी मान्य करतो, तर हा ऐकलेला सागर
तो काल नॉमिनेशनमध्ये वारंवार हा म्हणत होता की हो मी असंच आहे, मी मान्य करतो, मी असंच आहे, मी मानतो, मी खेळतो. तर सागर कुठं तर नवीन आणायचं होतोस. तो म्हटलं करेक्ट, तो वन्स इन अ वाईल करेक्ट असतो की हो हा माणूस असंच आहे तर असंच म्हणतो. हे विशालसाठी लागू होतो, हे सागरला लागू नाही होत. कारण ह्याच्या आधीच रात्रीमध्येच विशालनी सागरकडे हा ठेवलेला होता हा मत, आणि सागर तीच फॉलो करतो असंच दिसण्यामध्ये येत आहे. तर सागर वारंवार हा म्हणायचा की हो ह्यांच्यामध्ये मी वीक वाटतो, ह्यांच्यामध्ये मी हे वाटतो, मला ह्यांचं पटतो, मी ऐकतो, मी हे ठामपणे म्हणतो. तर हा मला कमी करायचं होतं असं मला मत होतं. मग त्याच्यानंतर आलेली आहे राखी. राखी डॉमिनेशन्सचा आधीच काटा ग्रुपमध्ये बसलेली होती आणि राकेशकडून ती हात मिळवली होती की मी असं दाखवणार आहे, मी तिकडं आहे, बट मी तुमच्याकडेच आहे बाबा राखी, तू कुठेही नाहीस. तर राखीनं येऊन राकेशलाच नॉमिनेट केलेलं आहे. आणि मला राखीचे पॉईंट खूपच आवडलेले आहे राकेशबद्दल की तो फिजिकली पार्टिसिपेंट घरात करत नसतो कोणत्याही टास्कमध्ये. आणि ती म्हटली मला कारण द्यायचं नाही, मला सांगायचं नाही, बट हा एक पार्ट आहे आणि हा पार्टनं सुद्धा खेळू शकतात जे राकेश खेळत नाही. तर येस डेफिनेटली हा पार्टसुद्धा आहे आणि तो खेळत नाही. राकेश फिजिकली खेळत नाही, राकेश मेंटल गेम्समध्ये सुद्धा नाहीत की कुठं तर दिमाग लावायचा आणि जिंकवायचं नाही. राकेश बोलण्यामध्ये आहेत, राकेश कोणत्याही याच्यात नाहीत आणि तिने ते खूप छान ती तिचे मत ठेवलेली आहे आणि ती नॉमिनेट केलेली आहे राकेशला. तर वारंवार जेव्हा ती मारत होती टी व्हीला, मला असं कुठं तर वाटतोय की राकेशचं मनसुद्धा असं झालेलं आहे. कारण तुला खूपच एक काय म्हणू शकतो, एक गर्व होतं. जसं तो वारंवार विशालला म्हणत असतो की त्याचं गर्वाचा घडा, तर मला राकेशमध्ये सुद्धा हा गर्व दिसतो की बाबा माझ्यासाठी सुद्धा फॅन्स आहेत आणि ते मला वोट करणार, मी बाहेर जाणार नाही, ह्याचा गर्व मला राकेशमध्ये दिसतो. आणि हाच कारण आहे राकेश आताहीपर्यंत कधी गेम केलेला नाही. आणि वन मोर थिंग, मी प्रत्येक वेळेला मी सांगायचं कोशिश राहून गेलेला आहे मला. आणि राकेशचे एक खूपच डर्टी गेम जे आहे तो राखीसोबत ते खेळलेला आहे की तो गेम करतो, टास्क करतो, करत नाही, घरात फक्त तो खात असतो, झोपत असतो. तर त्याला कुठं तर स्क्रीनवर दिसायला त्याला राखी मिळाली होती आणि तो एन्जॉय करत होता ते स्पेस की मला काय करायचं आहे नाही आणि हा माझ्या मागे पडते आहे तर मी असंच दिसणार आहे. आणि काल जेव्हा नॉमिनेशनमध्ये ते गोष्ट निघाली आणि राखीने जे म्हटले की तू मला वापरलेला नाही, मी तुला वापरलेला आहे आणि माझं करतो तू पॉप्युलर झालेला आहेस, तर तो एक्झॅक्टली 100% राईट आहे की राखी करतच राकेश दिसलेला आहे, राखी करतच राकेश स्क्रीनवर आलेला आहे. आणि त्याच्यानंतर राखीच रेवाला ते स्पेस दिलेली आहे आणि तो ते लाईमलाईट एन्जॉय करत होता की माझ्यासाठी दोन मुली, एकीकडे राखी एकीकडे रेवा, माझ्यासाठी दोन मुली माझ्यासाठी भांडत आहे. हा लाईमलाईट मला बस आहे, ऑलरेडी ऑडियन्स आहे, ह्या लाईमलाईट आहे, मला चालणार आहे, ह्याच्यावरतीच राकेशचा गेम होता. आणि रेवाचं मी म्हणू तर रेवा 1% राकेशला भाव देत नाही आणि ती कधीही राकेशला त्या अँगलमध्ये बघितलेले नाही. तर राखीच्या काय म्हणतो आपण ते खयाली पुलाव आहे जे राखीनं बनवलेलं आहे आणि जे एक्स्ट्रीम होतं ते वीकेंडच्या वारला म्हटलेलं गेलं होतं. आणि ऑब्वियसली तो कंटिन्यू आता मला वाटतो की वीकमध्ये आणि ते निघणार आहे. कारण रितेश सरांचं ते गोष्टीवरची जे मत होती, ते गोष्टीवरचे जे वजन लागायचं होतं राखीवरती ते लागलेले नाही कुठं ना कुठं. कारण रितेश सर खूप जल्दी हसतात राखीच्या गोष्टांवरती. तर मला नाही वाटत की राखीला ते समजलेलं आहे. फाईन. तर राखीचं दुसरं जे नॉमिनेशन होतं ते सागर यांचं होतं. मला असं वाटतो की ती रेवाला केलं असती तर बेटर असतं कम्पेअर टू सागर. मला असं वाटतं रेवा थोडीशी मागे आहे. बट एनिवेज मे बी राखी त्यांची जे दोस्ती बहिणीची नातं जे जमलेलं आहे ते जपणार आहे 1-2 दिवसासाठी. तर ते कारण असेल तिने सागर यांना केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आलेला आहे राकेश यांचं नॉमिनेशन. आत्ता सुरू झालेला आहे बाबा राडा. तर राकेश यांनी जो फर्स्ट जे नॉमिनेशन दिलेला आहे तो अनुश्रीचं दिलेला आहे की तिचं जे मत आहे की मी खोटं बोलते,
मला खोटं बोलायला आवडतं, तर मला ते तिची ते पर्सनॅलिटी मला आवडत नाही, तर मी तिला नॉमिनेट करते. तर मला राकेश यांना ह्याच विचारायचं, तर ह्याच्यामध्ये जो निकाश बिग बॉसने दिलेलं होतं की जो वीक आहे त्याला नॉमिनेट करायचं आहे, तर हा निकाशात कुठंही फिट होत नाही. ठीक आहे, आपण एखादी वेळेला कन्सिडर करूया की ती इकडं ती तिकडं जात असते म्हणून तुम्हाला वीक वाटते, फायर इनफ. बट तुम्ही ते जे निकाश दिलेलं आहे मला ते पटलेलं नाही, बट अगर तुम्ही हा निकाश दिला असता तर जरूर मला पटला असता. फाईन, ठीक आहे. तर दुसरी जे नाव होती ते हा होतं विशालचं नाव आहे ना. राकेश यांनी अनुश्रीला पिच करायला विचारलेलं होतं की तू पिच कर कुणाचं तर नाव, मी त्यांचं करतो. तर अनुश्रीने घेतले दीपालीचं नाव, रेवाचं नाव, आणि त्याच्यानंतर म्हटले की तुला विशालचं नाव घ्यायचं आहे का, पण मी ते घेणार नाही, कुठं तर निकाशमध्ये फिट होत नाही. बट ऑब्वियसली राकेशने विशाललाच नॉमिनेट केलेला हा म्हणून की भाई तो माझं पर्सनल गोष्ट बारेत बोलत असतो. जो मला स्टेशनवर असले 1000 राकेश मिळतात, जे फर्स्ट आठवड्यात जे झालेलं होतं, जे तन्वीनं कॉन्व्हर्सेशन झालं होतं, आणि इथूनच तन्वीचं आणि विशालचं फ्रेंडशिपचं ब्रेकअप झालेलं होतं, फ्रेंडशिपचं. तर हाच आठवडा होता, आणि हा आठवड्याचं रिझन राकेशने इथं दिलेलं आहे, आणि त्याच्यावरती तो डिसाईड करतो की विशाल वीक आहे. तर मला असं वाटतं की राकेश तुम्ही खूपच वीक आहे, तुमच्याकडे कारणसुद्धा शोधायला टाईम नाही, या कारणसुद्धा सोचायला तुम्ही कुठं तर इतकं जोर मला लावायचं नाही असं मला वाटत होतं. कारण विशाल खूपच छान, आणि बऱ्याच वेळेला विशालने म्हटलं की या तू ऐकलं आहेस का, तुझ्या कानानं ऐकलं आहेस का, तर राकेशकडे ह्याचं उत्तर नव्हतं. तो नेक्स्ट पार्टसुद्धा आहे की विशालनं बिग बॉसला सुद्धा आधीमध्ये घेतलं की बिग बॉस मला म्हटले की तू असं बोलत आहेस माझ्यावरती, बट बिग बॉस इंटरफेअर केला की मी असं म्हटलेलं नाही. तर हा मला स्टेशनवर 1000 राकेश मिळतात, जे प्रभुदेवानं जे कंपॅरिजन तन्वीने केलेली होती, तर त्याच्यावरती जे मत होतं, तर मला हा कुठेही चुकीचा वाटत नाही. कारण मला स्टेशनवर 1000 लोक मिळतात राकेश बापटसारखे, तर ठीक आहे ना. राकेश बापट इतकं टॅलेंटेड माणूस, इतकं वर्ष इंडस्ट्रीत ट्रॅव्हल केलेला माणूस, अगर मला स्टेशनवर 1000 मिळतात तर 1000 राकेश बापट आहेत असं का घेतलं नाही, वन थिंग. दुसरं गोष्ट होतं की राकेश तुम्हाला हा गोष्ट इतकंच खटकलेली होती की मला स्टेशनवर 1000 राकेश बापट मिळतात, की इतकं चीप विशालने तुम्हाला बघितलं, तर हा इतकं दिवस हे सिच्युएशनची तुम्ही हा नॉमिनेशनची का वेट केलेली आहे, ह्याच्यावरती तुम्ही का बसले नाहीत, आणि का तुम्ही ह्याच्यावरती बोलला नाहीत, मला एक क्वेश्चन होता. आणि हा जो नॉमिनेशन होता हा इतकून भटकून विशाल यांनी विचारलेलं होतं की तू माझ्या एजबद्दल बोललं होतंस, माझ्या एजबद्दल कशाला बोलतोस, की कारण तू मी माझं पर्सनल आहे. आणि राकेश इथं डिनाय नाही केलेलं की तू बोललेला नाही एजबद्दल, बट तुला इतकं का फरक पडतो मी तुझ्या एजबद्दल बोललं तर हा जो दोघांचा मध्ये जो वाद होता तो इथपर्यंत गेला. तो डिवॉर्सबद्दल बोलला की विशालने म्हटलं की तुझा डिवोर्स का झाला मी सांगू का, आणि इथून राकेश बाहेर आलाय. बाहेर आहे रे तू, बाहेर आहे, मतलब विशाल यांचं जे होतं बाहेर आहे, बाऊंगे आलाय तो बाहेर आहे. तर जसं राकेश बाहेर आले आणि दोघांचा मध्ये हातापाय झाले, त्याच्यामध्ये विशालनी फर्स्टली धक्का मारलेले आहे राकेशला, आणि राकेशची जे विशालची धक्का होती ती खूपच जोरात होती. राकेश थोडासा शॉकमध्ये सुद्धा गेलेला की हा खरंच मला धक्का मारलेला आहे का, आणि त्याच्यानंतर राकेशने सुद्धा धक्का मारलेला आहे. तर हा प्रकारचं त्यांची मध्ये हातापाय झालेली आहे. तर बिग बॉसने इंटरफेअर केला. बिग बॉसने म्हटलं की राकेश तुम्ही बाहेर गार्डनमध्ये जा, आणि विशाल तुम्ही बेडरूममध्ये जावा, सागर विशालला घेऊन जावा, तन्वी तुम्ही बाहेर जावा. मला जे फनी पार्ट होता की रेवा जे ते सोफ्यावर चढलेलं होती, सोफ्यावर चढून कुणाला रोखणार होती मला समजलं नाही. ती सोफ्यावर चढलेली होती आणि तन्वी नाही दादा नाही असं ती करत होती. आय डोंट नो. तर मला असं वाटत होतं की एखाद्या वेळेला सोडायचं होतं दोघांनाही, दोघांचं मध्ये मारपीट होऊन कोणतरी एकतर बाहेर गेला असता, राकेशच गेला असता. कारण असंही राकेश काय करत नाही, कारण
राकेश एक चॅलेंज आहे. आय थिंक मला असं वाटतं कुठं ना कुठं की राकेश बिग बॉसचे खूप प्रिय कंटेस्टंट आहेत, म्हणूनच ते वारंवार जेव्हा म्हणतात की हॉट तर राहणार की मी तर राहणार, मी एका छतखाली राहू शकत नाही, असं इतकं बार म्हटलं गेलं होतं. तर बिग बॉस एक बार सुद्धा दरवाजा काढले नाही राकेशसाठी की बाबा तू जा आता. नाही, असं केलं नाही, कारण राकेश फेवरेट आहे असं मला वाटतं. फाईन. तर हा जे प्रकार झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये जितपर मी बिग बॉस बघितलेला आहे, जितके सगळे आठवड्यामध्ये सुद्धा मी एखादी वेळेला सुद्धा मी विशालला बघितलेलं नाही राकेशबद्दल काय चुकीचं बोलायला, आणि मी राकेश यांनाही बघितलेलं नाही की विशालबद्दल चुकीचं बोलायला. हां, विशालबद्दल राकेश म्हणतो गर्वाचा गाडा आहे, तो छान माणूस नाही, आणि राकेशबद्दल सुद्धा विशालने एवढंच बोललेलं आहे, जा अवजित कधी विशालने कधी बोललेलं नाही. बट ह्यांनी कुणाची गोष्ट ऐकून, कुणाचं गोष्ट ऐकून ह्यांनी ह्यांच्या मनामध्ये ठेवलेल्या मला नाही माहीत. आणि दुसरी जी गोष्ट आहे डिवॉर्सबद्दल, तर राकेश मला एवढंच म्हणायचं आहे की तुमची जसं तुम्ही म्हणत होता की माझी लाईफ एक ओपन बुक आहे, तर येस, तुमची अगर लाईफ ओपन बुक आहे तर तुम्हाला इतकी इफेक्ट व्हायची गरज नव्हतं, फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः हा घरामध्ये तुमची डिवॉर्सबद्दल बऱ्याचदा बोललेलं आहे, आणि तुम्ही हा सुद्धा बोललेला आहे की आमचं जेव्हा डिवॉर्स झालं होतं आम्ही खूप हॅप्पीली गेलो होतो, जसं की आम्ही पार्कला जातो तसं आम्ही हॅप्पीली कोर्टला गेलो होतो, आणि आम्ही बोलत होतो की ह्यांचं काय असेल, ह्यांनी काय काय झालं असेल, ह्यांनी काय आलं असेल डिवॉर्स करून घ्यायला, असं आमचं होतं. तर ह्या तुम्ही बरंचसा इन्सिडेंट्स बोललेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही विशालवर हा खापर फोडू नका की विशालने बोललेलं आहे. तुम्ही विशालनं जास्ती बार तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल बोललाय, तुमची रिलेशनशिप्सबद्दल बोललेले आहे. तर ह्याच्यामध्ये तुमची अगर ओपन बुक असेल तर एफेक्ट करायचं काय गरजच नव्हतं, आणि जे हातापाय चाललेलं आहे ऑब्व्हियसली ते रॉंग होतं, आणि ह्याच्यावरती बिग बॉसची शिक्षासुद्धा आलेली आहे. विशाल जेव्हापर्यंत हे घरात राहील तेव्हापर्यंत तो सीझन कम्प्लिटली तो नॉमिनेट राहणार आहे, आणि कॅप्टन्सी त्याला मिळणार नाही, तिकीट टू फिनाले मिळणार नाही. आणि राकेशला फक्त छोटं शिक्षा ते हा होता की तो हा आठवड्यालाच नॉमिनेटेड आहे. फेवरेट कंटेस्टंट्स ना असंच असतो. बट मला एक छोटंसं सजेशन हाच होता की विशाल थोडंसं होल्ड करायचं होतं, कारण विशालने हे म्हटलेलं नव्हतं, आणि विशालची जे पर्सनॅलिटी मी आतापर्यंत बघितलेला आहे तो होल्ड करू शकत होता. बट त्यांनी कुठंतरी हा चूक केलेली आहे, आणि त्याच्यावरती तो असं झालेला आहे की त्याला पुरं सीझनला नॉमिनेशन झालेलं आहे, तिकीट टू फिनाले मिळणार नाही. बट आय होप विशाल स्ट्रॉंग आहे, आणि जो डिसाईड करणार की आता मला ह्याला काढायचं आहे तर मी ह्याच्यावर टार्गेट करतो, तो विशालकडे आहे. तर लेट्स सी विशाल काय करणार आहे. तर ह्याच्यानंतरची जी नॉमिनेशन होती ती अनुश्री आलेली होती. अनुश्रीने रेवाला नॉमिनेट केलेला होता आणि राखीला केलेला. ऑब्व्हियसली रेवा वीक आहे, राखीचं गेम नाही, ती फक्त राडे करते, तिच्या स्वतःचा काही गेम नाही. ऑफकोर्स मला अनुश्रीचं नॉमिनेशन्स फेअर इनफ वाटते. मग त्याच्यानंतर दीपाली आली. द फनी नॉमिनेशन्स म्हणू शकतो आपण, कारण फर्स्ट नॉमिनेशन दीपालीचं राखी होतं, आणि सेकंड जे नॉमिनेशन होतं ते विशालचं नाव घेतले. मला इतकं फनी होतं की बिग बॉसने अनाऊन्स केलेलं आहे की विशाल पुरं सीझनला नॉमिनेट असणार आहे, आणि ती परत एकदा विशालचं नाव घेतलेली आहे. आणि तिला जेव्हा म्हटलं गेलं की तुला टास्क समजलं नाही, मला सगळं समजतो सागर, अगर समजता असेल तर तू विशालचं नाव घेतलंच नसतील बा. फाईन. हा फनी नॉमिनेशन्स आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इतकंच माहीत होतं की दीपालीचा गेम का आहे आणि कसला आहे, तिला कितपर टास्क समजमध्ये येतात. इवन दो ती वाचलेली आहे लास्ट वीक, तिचं अवजित संकेत गेलेला आहे, आणि मला असं वाटतं की प्रभूसुद्धा दीपाली ह्यांच्यापेक्षा खूप छान खेळत होतं. बट ऑफकोर्स दीपाली राहिली, आणि प्रभू आणि संकेत द मोस्ट डिझर्विंग पर्सन जो होते जे गेलेले आहेत. मग त्याच्यानंतर विशाल यांची बारी आली होती, आणि विशाल यांनी दीपालीला नॉमिनेट केलेलं आहे. ऑब्व्हियस रिझन्स आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी रेवाला नॉमिनेट केलेलं आहे. तर रेवाला विशालने खूप छान पद्धतीने विचारलं की रेवा तू पिच कर, मी ओपन माइंडेड आहे, तू पिच कर, तू कुणाला म्हणणार मी त्याला नॉमिनेट करणार, तू अगर तू मला कन्व्हिन्स केलीस तर. रेवाचं एकच टेप रेकॉर्डर चालत होतं, ते होतं सागरचं.
ती परत एकदा सागरचं नाव घेतलेली. अरे सागरच्या ऐवजी तू सागरच्या ऐवजी तू राखीचं नाव घेतलं असतं तर खूप छान झालं असतं. राखीला तो करणार होताच, कारण विशालकडे एक छान क्वालिटी आहे. त्याला कुणाला करायचं आहे बट तिथं त्याचं नाव नको आहे, तर तो खूप छान पद्धतीला त्या गोष्टीमध्ये मांडतो आणि तो साईड होऊन जातो. जसं आपण एक उदाहरण देते, लास्ट टाइम जेव्हा संकेत जे होतं त्यांनी भोपळा घेऊन उभारलेलं होतं आणि तन्वी होती, तर त्यांनी दीपालीला चुनलेलं होतं फोडायला भोपळा ह्या म्हणून की आता हे दीपालीकडे जाणार. दीपाली ऑब्व्हियसली तन्वीला कॅप्टन म्हणूनच संकेतला ती काढणार आहे. तर इथं दोन होतात, एक तर त्याची जे टार्गेट आहे दीपाली ते होणार आणि दुसरं त्याला संकेतला बघायचं नव्हतं, कारण विशालचं एकच पॅटर्न आहे की त्याला वाईल्ड कार्ड्सला इम्पॉर्टन्स द्यायचा नाही. तर बट त्याला गेममध्ये जे लागतात ताकद त्याला संकेतची गरज होता. तर इथं तू दोन करू शकला असता, एक संकेतला कॅप्टन सुद्धा बनणार नाही आणि संकेतचं लुक्स गुड बुक्समध्ये सुद्धा तो राहणार आहे. तर हा क्लिअरली विशालने फिगर आउट केलेला आणि त्यांनी दीपालीला चुनलेला आहे. ठीक आहे. तर हा सेम पद्धतीत अगर रेवानी राखीचं नाव घेतलं असता तर विशाल राखीला केला असता, हा म्हणून की तिने खूप छान पद्धतीनं मांडलेले आहे. मी सॅटिस्फाय झालो. सॉरी राखी, इथं राखीकडे तो सुद्धा चांगला राहणार आणि तिथं रेवाकडे सुद्धा तो चांगला राहणार. तर हा विशालचे खूप चांगलं पद्धत क्वालिटी आहे आणि जे मला वाटतं की रेवानी ती मिस केलेली आहे. तिला काय सागर ऑलरेडी तीन टाईम त्याचं नाव आलेलं होतं. ऑब्व्हियसली सागर नॉमिनेट होणार आहे, तर राखीचं नाव घेतलं असतं तर बरं पडलं असतं. बट नाही, रेवा रिंग 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 एकच स्टेप रेकॉर्डर तिचं चालत होतं. तर हा पद्धतीनं नॉमिनेशन झालेलं आहे. द मेन इम्पॉर्टंट नॉमिनेशन कॅप्टनकडून जे असतात, तन्वीकडूनच्या नॉमिनेशन्स जे आज व्हायचं आहे, तर बघायचं आहे की तन्वी कुणाला करणार आहे. तसं तर आपल्याला प्रोमोमध्ये बघायला आलं जिथं तन्वी अनुश्रीला नॉमिनेट करण्यात आहे. तर आणि आजच्या एपिसोडमध्ये द मोस्ट टेरेबल फाईट बघणार आहोत, राखी वर्सेस राकेश. मतलब खूपच जवळ गेलेले आहेत राखी आणि राकेश, कारण राखी तिच्या हातपाय चालवायला लागली राकेशवरती आणि ती खूपच मोठं स्टेटमेंट केलेली आहे की तू सोबत खेळत आहे. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय होतो. बॅकग्राऊंडमध्ये विशाल एकटंच चालत येतो आहे. ते त्यांच्यामध्ये जो राडा होते त्याला रोखवायला विशाल लास्टमध्ये येतो. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे. खूपच राडेवाला वीक होणार आहे मला असं वाटतं आहे आणि आय थिंक रितेश सरला हा आठवड्यात खूपच होमवर्क करून याची गरज आहे मला असं वाटतं आहे. तर लेट्स सी आजचं नॉमिनेशन्स कसं कंप्लीट होणार आहे आणि कसं काय होणार आहे राकेश आणि राखीमध्ये आणि काय असं झालेलं आहे राकेश आणि राखीमध्ये जो इतकं वाद होणार आहे. तर बघूया आजच्या एपिसोडमध्ये. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल दॅन साइनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.